नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अभय. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत वॅगनारचं हे VXI CNG व्हेरियंट आहे मित्रांनो. या व्हेरियंटमध्ये आपल्याला जवळपास 50-60 हजाराची ॲक्सेसरीज जोडलेली आहे. तुम्ही अलॉय व्हील वगैरे पाहू शकता. अलॉय व्हील दिलं झालं, हे तुम्ही साईडने पाहू शकता. क्रोम लाइनिंग झालं, हे स्पोर्ट किट झालं, फॉग लाईट झालं, पूर्ण गोष्टी आपल्याला दिल्या आहेत मित्रांनो. त्यामुळे गाडीला असा चांगला असा स्टान्स दिलेला आहे. चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओच्या शेवटी मित्रांनो तुम्हाला गाडीची ऑन रोड प्राइसिंग पण सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला व्हिडिओ आपण सुरुवात करूया. गाडीची की पाहिली तर मित्रांनो टिपिकल मारुती सुझुकीची की दिली आहे. दोन्ही पण अशा स्मार्ट की दिली आहेत, ज्यावरती आपल्याला लॉकचं बटन आणि अनलॉकचं बटन दिलेलं आहे. गाडीचा फ्रंट पहा मित्रांनो, असा चांगला असा फ्रंट दिलेला आहे आपल्याला. हॅलोजनमध्ये पूर्ण हेडलाईट दिले आहेत. क्रोममध्ये तुम्ही इथे लाइनिंग पाहू शकता. खालती पाहिले तर आपल्याला इथे फॉग लाईट इन्स्टॉल केले आहेत मित्रांनो. हे ॲसेसरीजचा पार्ट आहेत. हे तुम्ही क्रोममध्ये लाइनिंग पाहू शकता. हे झालं थोडी स्पोर्ट किट याला हे दिलेली आहे मित्रांनो, स्पोर्टसारखी लुक असा गाडीला. आपल्याला इथे जर VXI मॉडेलमध्ये आपल्याला अलॉय व्हील येत नाहीत मित्रांनो. हे ॲसेसरीजमध्ये आपण जोडलेले आहेत. 14 इंच याची साईज आहे. फ्रंटला आपल्याला डिस्क ब्रेक आणि मागच्या साईडला ड्रम ब्रेक दिले आहेत. अलॉय व्हीलचा डिझाईन तुम्ही पाहू शकता, मशीन कटमध्ये दिले आहेत. खूप चांगल्या पद्धतीने गाडीला दिसत आहेत. एक चांगला रोड प्रेझेन्स गाडी देते मित्रांनो. असा इलेक्ट्रिकल फोल्डेबल आणि ॲडजस्टेबल ORM दिले आहेत. इंडिकेटर पाहिले तर आपल्याला इथे फेंडरवरती इंडिकेटर दिले आहे मित्रांनो. 165 mm जवळपास गाडीला ग्राउंड क्लिअरन्स आहे मित्रांनो. साईडला पाहिले तर तुम्हाला इथे क्लॅडिंग दिलेली आहे. हे तुम्ही क्लॅडिंग वगैरे पाहू शकता. डोर हँडल आपल्याला बॉडी कलर दिले आहेत. गाडी आपण अनलॉक करूया मित्रांनो. इंटिरियर पहा मित्रांनो, असं ब्लॅक आणि व्हाईटच्या थीममध्ये आपल्याला इंटिरियर दिलेलं आहे. इथे पाहिले तर 4 पॉवर विंडोचे कंट्रोल दिले आहेत. इलेक्ट्रिकल फोल्डेबल आणि ॲडजस्टेबल ORM दिले आहेत. आणि तुम्ही अँगल वगैरे सेट करू शकता मित्रांनो. सीटा पाहिल्या तर आपल्याला फॅब्रिकमध्ये सीटा दिल्या आहेत. याला आपण ॲसेसरीजमध्ये इन्स्टॉल केल्या आहेत मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. इथे साईडला पाहिलं तर गाडीमध्ये 6 एअरबॅग ॲज अ स्टँडर्ड आहेत मित्रांनो. क्रूज कंट्रोल वगैरे बटन वगैरे कुठलेही कंट्रोल्स मित्रांनो स्टेअरिंग व्हीलवरती नाहीत. इथे सिल्वरमध्ये फिनिशिंग दिलेली आहे. स्पीडोमीटर पाहिलं तर आपल्याला इथे ॲनालॉगमध्ये स्पीडोमीटर दिलेलं आहे. या साईडला आपल्याला वायपरचे बटन आणि या साईडला हेडलाईटचे बटन दिले आहेत. CNG मॉडेल असल्यामुळे आपल्याला इथे तुम्ही पाहू शकता CNGमध्ये इंटिग्रेट करण्यासाठी बटन दिले. आणि गाडीमध्ये आपल्याला फॉग लाईट आपण ॲसेसरीजमध्ये इन्स्टॉल केले, त्याचं पण बटन दिलं आहे मित्रांनो. ट्रॅक्शन कंट्रोलचं बटन आणि हेडलाईट लेवल तुम्ही इन्क्रीज करण्यासाठी इथे बटन दिले मित्रांनो. इथे आपल्याला AC वेंट दिलेला आहे. इथे पाहिले तर आपल्याला एक छोटूसा असा स्टिरिओ दिलं आहे, ज्यामध्ये आपण गाणे वगैरे ब्लूटूथने आपण हे करू शकतो मित्रांनो. इथे आपण ऑक्सने वगैरे जोडून गाणे वगैरे प्ले करू शकतो. व्हॉल्यूम अप डाऊन करण्यासाठी इथे बटन दिलं आहे. हजार लाईटचं बटन दिलं आहे. इथे मॅन्युअल असा AC दिलेला आहे. गाडीमध्ये 5 गेअर येतात मित्रांनो, हे तुम्ही पाहू शकता. सेंटरला आपल्याला इथे कप होल्डर दिलं आहे, बॉटल होल्डर. मॅन्युअल असा हँडब्रेक. इथे पाहिलं तर एक पोर्ट दिलेला आहे चार्जिंगचा 12 वॉटचा. खालती पाहिलं तर इथे स्टोरेज एरिया दिलेला आहे. डे नाईट असा IRVM. सेंटरला आपल्याला इथे लाईट दिलेला आहे. या साईडला तिकीट होल्डर, या साईडला पण तिकीट होल्डरसोबत आपल्याला मिरर दिले आहे मित्रांनो. बॅकला पहा मित्रांनो, आपल्याला इथे पॉवर विंडोचं कंट्रोल दिलेलं आहे. बॅकला पण 2-3 जण आरामामध्ये बसू शकतात मित्रांनो, कम्फर्टेबल पद्धतीने. बॉक्सेस टाईप गाडीचा डिझाईन असल्यामुळे इथे तुम्ही हेड रेस्ट वगैरे पाहू शकता. तुम्ही हेडरूम वगैरे पाहिजे झालं, हे तुम्ही इथे लेगरूम झालं. एक चांगल्या पद्धतीने आपण गाडीमध्ये प्रवास करू शकता मित्रांनो. बॅकने लुक पाहिलं तर बॅकने असा लुक दिला आहे मित्रांनो. वॅगनार असं इथे नाव दिलेलं आहे आपल्याला. 2 पार्किंग सेन्सर दिले आहेत. इथे तुम्ही लाईट पाहू शकता. हॅलोजनमध्ये दिलं आहे पूर्ण असा क्रोममध्ये. इथे वॅगनरचं तुम्ही हे पाहू शकता, इथे नाव दिलेलं आहे. आपण गाडीचा बूट स्पेस चेक करूया. हे पाहू शकता तुम्ही, इथे 55 लिटरचा CNG टँक दिला आहे मित्रांनो. स्पेअर व्हील पण दिला आहे आपल्याला. स्टोरेज एरिया जास्त काही नाही, पण आफ्टर मार्केट मित्रांनो यावरची हे तुम्हाला इथे ट्रे भेटतो, त्यामुळं तुम्ही स्टोरेज आणखी पद्धतीने चांगल्या पद्धतीने तुम्ही मॅनेज करू शकता. डिफॉगर वगैरे काही नाही मित्रांनो. इथे पाहिलं तर आपल्याला हे दिलेलं आहे हाय माउंट स्टॉप लाईट, CNGचं स्टिकर. जवळपास 35 लिटरच्या जवळपास आपल्याला इथे टँक दिला आहे मित्रांनो पेट्रोलचा. गाडीचं फक्त आपलं इंजिनचं स्पेसिफिकेशन राहिलं मित्रांनो. चला आपण साईडला जाऊन पाहूया. गाडीमध्ये आपल्याला 1 लिटरचं K10C इंजिन दिलं मित्रांनो, 3 सिलेंडर. पेट्रोलवरती पॉवर याची 65 bhp आणि 89 न्यूटन टॉर्क दिला आहे. सिटीच्या हिशोबाने अशी चांगली अशी गाडी आहे. CNGवरती मायलेज आपल्याला
35 देईल आणि पेट्रोलवरती तुम्ही 25 मायलेज एक्सपेक्ट करू शकता. आणि VXI CNGची प्राइसिंग तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल मित्रांनो. आणि गाडीला ॲसेसरीज वगैरे जोडल्यामुळे गाडीची प्राइसिंग वगैरे तुम्हाला जास्त वाटत असेल. तुम्हाला स्क्रीनवरती प्राइसिंग दिसत असेल मित्रांनो. आणि गाडीमध्ये सेफ्टी फीचर पण खूप दिले आहेत, जसं की 6 एअरबॅग्स, ABS, CBD, ट्रॅक्शन कंट्रोल झालं. त्यामुळे तुम्हाला सेफ्टी करण्याची पण काही चिंता नाही आहे. आणि कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.